घरकाम व्यायाम नाहीये हे अगदीच क्लिअर आहे. ट्विन प्रेग्नन्सी होती माझी, तेव्हा मी 85 kg होती. ब्रीदिंग डिफिकल्टी यायच्या, उठता यायचं नाही, बसता यायचं नाही. जिम लावतात, मॅरेथॉन मध्ये भाग घेतात, श्रीमंत महिलाच असं करू शकतात. ते म्हणतात ना की आमच्या पैसा नाही, त्यांच्या अंगावरती सोन्याचे दागिने असतात, साडीवरती ते बरोबर. 10-20 हजार रुपये पैसे खर्च करू बरोबर. शकतात. तर मी ते 10-20 हजार रुपये माझ्या स्मार्ट वॉच वरती घालवेन. मला जीव हिऱ्यापेक्षा जास्त अनमोल आहे. बरोबर. हेवी वर्कआउट अशा गोष्टी केल्यानंतर याचा परिणाम हाडांवरती होतो. पुरुषांनी वजन नाही उचललं तरी चालेल, पण स्त्रियांनी स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला पाहिजे. त्यात लोक विचारतात तू रात्री कशी पळते, रात्रभर जागून जर डिलिव्हरी करू शकतो तर पळणं तर किती पण नाही. सगळ्यांचं म्हणणं असतं की मॅडम तुम्ही पळून आल्यानंतरचे जे फोटो असतात ते सगळ्यात चांगले येतात. तेव्हा तर ना मेकअप असतो ना काय असतं, तो आतून आलेला जो ग्लो असतो. ऍज अ स्पोर्ट्स पर्सन म्हणून तुम्ही फक्त फिनिशर लाईन बघत असता की डॉक्टर म्हणून त्याच्या पाठीमागचं सायन्स तुमच्या माइंड मध्ये सुरू असतं? रनिंग हे माझ्यासाठी तर एक मेडिटेशन आहे. मी पळत असताना मला बाकी काही दिसत नसतं, ना फिनिश लाईन, ना मी डॉक्टर आहे, काही नाही. स्वतःशी चाललेला संवाद, मी माझी रन फुल एन्जॉय करते. आज आपल्यासोबत सुप्रसिद्ध गायनाकॉलॉजिस्ट डॉक्टर शिल्पा दाते मॅम आहेत, ज्या सांगलीच्या फर्स्ट आयर्न लेडी म्हणून सुद्धा ओळखल्या जातात. आपल्या सांगलीच्या आयर्न लेडी ज्यांनी बॉर्डर रन कंप्लीट केलेली आहे 100 किलोमीटरची, आणि कॉम्रेड्स हिल रेस सुद्धा पूर्ण केलेली आहे, जी साऊथ आफ्रिकेमध्ये होते बॅक टू बॅक 90 किलोमीटरची. नमस्कार, द हेल्दी शो मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी प्रतीक्षा आणि आज आपल्यासोबत शो मध्ये आपल्या सांगलीच्या सुप्रसिद्ध गायनाकॉलॉजिस्ट डॉक्टर शिल्पा दाते मॅम आहेत आणि आपल्या सांगलीच्या वेल नोन आणि सांगलीच्या पहिल्या आयर्न लेडी सुद्धा. मॅम, तुमचं द हेल्दी शो मध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. येस, आणि आज तुमच्याकडून खूप गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. एक वुमन म्हणून मला सुद्धा की कसं आपली हेल्थ बॅलन्स करायची आहे, घर बॅलन्स करायचं आहे, हे सगळंच. पण सुरुवातीला हा बॅलन्स तुम्ही कसा साधता हे जाणून घेऊयात. आता तुम्ही आयर्न लेडी आहात आणि 42 किलोमीटर तुम्ही रनिंग सुद्धा केलेलं आहे. तर यामध्ये तुमचं प्रोफेशन डॉक्टर म्हणजेच एमर्जन्सी खूप असते, याच्यामध्ये काही सर्जरीज असतात, डिलिव्हरीज असतात, हे घर, आणि मग आपण आता या फिटनेस जर्नीमध्ये तुम्ही आयर्न लेडी झालाय. तर हे सगळं कसं मॅनेज करता किंवा टाइम यासाठी तुम्ही कसा काढता? प्रायोरिटीज काय आहेत हे आपल्याला ठरवायचंय. तर माझ्या प्रायोरिटीज फर्स्ट माझं प्रोफेशन, बरोबर, मग माझी फॅमिली, मग माझी हेल्थ, आणि मग बाकीचे आपले जे काही हॉबीज असतील किंवा बाकीच्या ज्या काही आपल्या सोशल ऍक्टिव्हिटीज असतील त्या. तर प्रोफेशनला तर देर इज नो एक्सक्यूज. बिंग अ गायनाकॉलॉजिस्ट, इमर्जन्सी तर आमच्याकडे अशी, म्हणजे जेव्हा आपण ती ब्रँच सिलेक्ट करतो तेव्हाच आपलं फॅमिली लाईफ आणि सोशल लाईफ आपल्याला मिळणार नाही. एक्झॅक्टली, मनाची तयारी असेल तरच गायनाकॉलॉजिस्ट व्हावं, कारण कधीही कॉल येऊ शकतो, कधीही इमर्जन्सी येऊ शकते. सो ते आम्हाला ऑलरेडी तशी एक मेंटल सेटअप झालेला आहे. दिवस रात्र काम करायची, जागायची सवय, कारण रात्री पण डिलिव्हरीज असतात, इमर्जन्सी रात्रीही येते. त्यामुळे आम्हाला असं दिवस रात्र की ह्याच वेळेस व्यायाम केला पाहिजे असं काही बंधन नाहीये. त्यामुळे आमच्या अल्ट्रा रन रात्री 12ला सुरू होतात. लोक विचारतात तू रात्री कशी पळतेस, रात्रभर जागून जर डिलिव्हरी करू शकतो तर पळणं तर किती पण नाही. त्यामुळे दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. आणि आयर्न मॅनच्या प्रॅक्टिस करताना हे कळलं की दिवसाचा हाच वेळ आपण व्यायाम केला पाहिजे असंही काही नाहीये. तर एखाद दिवशी आमची सर्जरीज लवकर स्टार्ट होतात, मग मी दुपारी व्यायाम करते, किंवा एखादा दिवस फुल असतो तर अख्खा दिवसाचं काम संपवल्यानंतर रात्री सुद्धा आम्ही व्यायाम केलाय. अख्ख्या दिवसाच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी संपवून रात्री सुद्धा आम्ही रन केलंय. सो करायची इच्छा असेल तर तुम्ही वेळ काढता, आणि मग तुम्हाला करायची इच्छा नसेल तर मग देर आर 1000 एक्सक्युजेस की आय एम बिझी, माझा जॉब असा आहे, मला घरात एवढी कामं असतात. सो प्रायोरिटीज ठरवा आणि अकॉर्डिंगली वर्कआउट. बरोबर. आणि तुम्ही जे सांगितलं की मध्यरात्री सुद्धा तुम्ही रनिंग केलंय किंवा वर्कआउट केलेलं आहे, तुमच्या व्हिडिओज मध्ये सुद्धा असतात, तुम्ही इन्फ्लुएन्सर सुद्धा आहात असं म्हणायला काही हरकत नाही. तर 3 वाजता सुद्धा पहाटेचं तुम्ही रनिंग केलेलं आहे. तर तो हा एक्सपिरियन्स कसा आहे? जेव्हा आम्ही अल्ट्रा रनिंग म्हणजे आता मॅरेथॉन ही 42 किलोमीटर्सची असते आणि त्याच्यापेक्षा मोठं अंतर ह्याला अल्ट्रा रनिंग म्हणतात. तर माझ्या आता सध्या जो आलेख आहे तो अल्ट्रा रनिंगकडे कल घेणारा जास्त आहे. म्हणजे आमच्या सगळ्या रन्स अशा 60 किलोमीटर, 70 किलोमीटर, 80 किलोमीटर, आणि मी 100 किलोमीटर बॉर्डर रन पार केली आहे. तर त्याची प्रॅक्टिस करायची तर कमीत कमी तुम्हाला 50-60 किलोमीटर पळायला पाहिजे. तुम्ही जर रात्री रन सुरू केली तरच तुम्ही सकाळपर्यंत ती पूर्ण करू शकता, आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला पूर्ण कामं असतात. म्हणजे रात्रभर तुम्ही पळलाय म्हणून पेशंट असं नाही म्हणत की मॅडम आज दमल्यात, आज डिलिव्हरी नको व्हायला किंवा आज सर्जरी नको करायला. सो रात्री आम्ही 3-4 ला सुरू करतो, म्हणजे त्यामुळे आमचं 7 पर्यंत जे काही 4-5 तासाचं आमचं रनिंगचा जो प्लॅन असतो तो कम्प्लीट होतो, आणि त्याच्यानंतर मग डेली ऍक्टिव्हिटीज ज्या आपल्या आहेत तशा करायच्या.
राईट. त्याच्यामुळे मग मध्यरात्रीशिवाय पर्याय नाहीये. आणि नाही तर मग आम्ही असं करतो, बरेचदा लॉंग रन्स ज्या असतात तर त्या रविवारी अरेंज करतो, कारण रविवारी असं इलेक्टिव्ह सर्जरीज किंवा इलेक्टिव्ह ओपीडी अशी काही नसते. सो तो दिवस आपण आपल्यासाठी देऊ शकतो. मग आमच्या सगळ्या ज्या लॉंग रन्स असतात, ज्या 60 किलोमीटर्स किंवा त्याच्यापेक्षा जास्त अंतराच्या, मग त्या आम्ही संडेला प्लॅन करतो आणि त्याच्यामुळे मग दिवस रात्र काही बघत नाही. बरोबर. तर आता अलीकडे असं आहे की ज्या होम मेकर्स महिला असतील किंवा ज्या वर्किंग वुमन्स असतील, 30 ते 50 वयोगटातील आपण म्हणूया, त्यांचा माइंडसेट असा असतो की अरे मी घरचं करते, त्यातच मी थकून जाते किंवा त्यातच माझा वर्कआउट होऊन जातो, किंवा वर्किंग वुमन्स असतील त्या जॉबला जा या परत घरचं काम करा, याच्यामध्ये मी थकून जाते किंवा हाच माझा वर्कआउट आहे, थोडासा असा माइंडसेट होतो. तर हा माइंडसेट कितपत चुकीचा आहे, काय सांगाल याबद्दल? घरकाम हा एक वर्कआउटचा प्रकार नाही आहे, हे तर अगदीच क्लिअर आहे. ओके. कारण वर्कआउट किंवा एक्सरसाइज, व्यायाम ज्याला आपण म्हणतो, तर हम्म. त्याच्यामध्ये एकतर थोडं तरी तुमच्या हृदयाची जी धडधड आहे, हार्टबीट आहे, ती ऍटलिस्ट एक 10 to 15 बीट्सनी वाढायला पाहिजे. तुम्हाला बऱ्यापैकी थकवा जाणवायला पाहिजे, श्वास घ्यायला त्रास व्हायला पाहिजे, धाप लागणं ज्याला आपण म्हणतो, आणि थोडा तरी घाम यायला पाहिजे. हे एक बेसिक आपण एक्सरसाइजचा म्हणजे काय म्हणू की मी व्यायाम केला हे लेबल करण्यासाठी तेवढ्या गोष्टी गरजेच्या आहेत. मग व्यायाम कुठल्याही प्रकारचा असू शकेल, वॉकिंग असेल, सायकलिंग असेल, जॉगिंग असेल, जिम असेल, योगा असेल, सूर्यनमस्कार घालणे, दोरीच्या उड्या, जिने वर खाली करणे, जे तुम्हाला आवडेल ते, एरोबिक, झुंबा, असे बरेच आयटम्स आहेत जे आपण करू शकतो. बरोबर. स्ट्रेंथ ट्रेनिंग आहे, फ्लेक्झिबिलिटी आहे, Right. कॅलिस्थेनिक आहे, म्हणजे व्यायामाचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. पण घरकाम हा व्यायाम नाहीये, कारण तुम्ही फक्त घाम आला हे होऊ शकतं गरमीमुळे की तुम्ही गॅसच्या बाजूला काम करताय, बरोबर. पण अदरवाईज हार्टबीट वाढणं, रेस्पिरेशन वाढणं, ह्या ज्या बेसिक गरजा आहेत आपल्या, तर त्या होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्याला आपण व्यायाम नको म्हणायला. आणि व्यायाम हा एक आपल्या जीवनाचा घटक व्हायला पाहिजे. जसं आपण जेवण करतो, जसं आपण रोज आंघोळ करतो, तर तसा आपण व्यायाम करायला पाहिजे. कारण आता सगळ्यांना व्यायामाचे फायदे माहिती आहेत. कोविड आणि करोना नंतर जे झोपेत होते ते जागे झाले आणि व्यायामाकडे त्याचं महत्व कळलं किंवा फिटनेसचं महत्व सगळ्या जगाला कळलं. तर त्यात आता मी परत सांगायला नको की व्यायाम हा आपल्यासाठी किती गरजेचा आहे. कारण फक्त फिजिकल नाही तर मेंटल किंवा इमोशनल सुद्धा तुम्हाला एक एनर्जी द्यायला, तुम्हाला बूस्ट द्यायला, त्यातून खूप सारे हॉर्मोन्स रिलीज होतात ज्याला आपण हॅपी हॉर्मोन्स म्हणतो. आणि एक्सरसाइज केल्यामुळे तुम्हाला एनर्जी मिळते, खूप सारे पॉझिटिव्हिटी मिळते. तर तो डोस जो आपल्याला मिळणार आहे दिवसाचा, तर तो आपल्याला त्या एक्सरसाइज मधनं घ्यायलाच पाहिजे. कारण तुम्ही दमलेला असता आणि एक्सरसाइज केल्यानंतर तुम्हाला आणि छान एनर्जी मिळते. म्हणजे तुम्ही दिवसभर दमल्यानंतर जरी व्यायाम केला, जसं आम्ही तुम्हाला म्हणलं की एखाद्या दिवशी खूप बिझी आहे, सकाळीही वेळ नाहीये, दुपारीही वेळ नाहीये, संध्याकाळी वेळ नाहीये, तर आम्ही रात्री सुद्धा व्यायाम करतो. तर असं काही विषय नाहीये की मी दिवसभर बिझी आहे म्हणून मी व्यायाम नाही केला. इनफॅक्ट तुम्ही थोडा व्यायाम केलात तर इतकी छान झोप लागेल आणि उरलेला जो काही दिवसाचा वेळ आहे तोही चांगला मिळेल, दुसरा दिवस तुमचा चांगला जाईल. तर त्याच्यामुळे घरातलं काम हा काही एक्सक्यूज नाहीये. ते तर तुम्ही करा, ते प्रत्येकालाच करायला लागतं. त्यात अशा काही छोट्याशा गोष्टी की ज्यातनं तुमचा वेळ वाचू शकेल आणि तो वेळ तुम्ही व्यायामाला देऊ शकता, असं करू शकता. आता बरेचदा ते सांगता मला घर आवरायचंय. आता घर तर रोजच घाण होणार आहे, पण तब्येत तर तुम्ही त्याच्यासाठी तुमची सॅक्रिफाईस नाही करू शकत ना. मग एक दिवशी नका घर आवरू, राहू देत थोडंसं घाण, तब्येत तर तुमची मेंटेन राहील. तर अशा गोष्टी असतात ज्याच्यात तुम्ही थोडंसं प्रायोरिटाईज करू शकता. आणि घरकाम हा एक्सक्यूज न देता आपली तब्येत हीच कायम प्रायोरिटी राहिली पाहिजे. आणि बाकीच्यांना पण मदतीला घेऊ शकता, मुलांना पण थोडं वर्क डिस्ट्रीब्युशन देऊ शकता की बाबा हे काम तू केलं पाहिजेस. नवरा असेल किंवा घरात आणि कोणी तुमच्या मंडळी असतील त्यांच्याबरोबर काम शेअर करू शकता. आणि घरकाम करता करता व्यायाम करू शकता. तुमचं प्रोफेशन पण तुम्ही व्यवस्थित बॅलन्स करू शकता. बरोबर. आणखीन एक असं आहे की 30 ते 50 वयोगटातील ज्या महिला आहेत ना, तर त्यांच्या बाबतीत असं होतं की वर्कआउट जास्त केलं, हेवी वर्कआउट किंवा वजन उचललं, अशा गोष्टी केल्यानंतर याचा परिणाम जो आहे तर तो हाडांवरती होतो किंवा आपल्या गर्भाशयावरती होतो, असा एक समज आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल? इनफॅक्ट मला तर वाटते पुरुषांनी वजन नाही उचललं तरी चालेल, पण स्त्रियांनी स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा वेट ट्रेनिंग करायला पाहिजे. आपल्यामध्ये जो युथ हॉर्मोन असतो इस्ट्रोजन नावाचा, तर साधारण 50च्या आसपास सगळ्यांना माहितीये मेनोपॉज म्हणजे आपली पिरियड्स बंद होतात आणि त्यानंतर तो युथ हॉर्मोन आपल्या बॉडीतनं निघून जातो. मग आपले जे लिगामेंट्स असतात, स्नायू असतात किंवा जॉईंट्स असतात, तर ते वीक व्हायला लागतात. कारण तो हॉर्मोन आपल्या शरीरामधून निघून गेल्यामुळे सगळी स्ट्रेंथ कमी व्हायला लागते. तर त्यासाठी आपल्याला साधारण 30+ एक्सरसाइज स्टार्ट जर आपण केला
तर आपले मसल मास चांगलं मेंटेन राहणार आहे. हम्म. आपले लिगामेंट्स, आपले जे मसल्स आहेत, आपले जॉईंट्स आहेत, त्याची स्टेबिलिटी, त्याची स्ट्रेंथ मेंटेन होणार आहे. पुरुषांमध्ये तो प्रश्न नसतो, कारण जन्मल्यापासून मरेपर्यंत त्यांच्यामध्ये टेस्टोस्टेरॉनचा हॉर्मोन असतो. त्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही वेदर दे आर ट्रेनिंग ऑर नॉट ट्रेनिंग. पण आपल्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे एक वेळ तुम्ही वॉक नाही केलं तरी चालेल, कारण आपल्याकडे काय असतं की सगळ्यात सिम्पल एक्सरसाइज चालणे. ऍक्च्युली आमच्या सायन्सनुसार चालणे हा व्यायामच नाहीये, अनलेस अँड अंटिल तुम्ही ब्रिस्क वॉक करताय. कारण चालणे ही रुटीन प्रोसिजर आहे जी आपल्याला देवानी दिली आहे. जसं आपण हसतो, उठतो, बसतो, चालतो, अशा प्रोसिजर आहेत. त्याला व्यायाम असं नाही म्हणत. व्यायाम हे लेबल करायला एक तर तुम्ही खूप फास्ट वॉक केलं पाहिजे, किंवा इन्क्लाइन वरती वॉक केलं पाहिजे, किंवा वेट घेऊन वॉक केलं पाहिजे, तरच तुम्हाला घाम येणार आहे. तुम्ही रमत गमत पक्षी बघत गप्पा मारत जर इकडे तिकडे फिरलात ना, तुमची हार्टबीट वाढते, ना तुम्हाला घाम येतो, ना तुमचं रेस्पिरेशन वाढतं, आणि ना तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग, कारण तुम्ही तीच प्रोसेस जी रुटीन आहे ती तुम्ही करता. तर त्याचा एक्सरसाइज म्हणून आपण फार म्हणजे त्याच्यावरती विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. किंवा तुम्ही वॉक पण करा, कॅलरी डेफिसिट किंवा कॅलरी बर्न करायला ते तुम्हाला मदत करतो, पण तो एक्सरसाइज म्हणून एकच आयटम ठेवणार असाल तर त्यात थोडं व्हेरिएशन आणा. 1-2 दिवस तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. तर चालणं हे एक आपल्याला कॅलरी बर्न करायला किंवा थोडं कॅलरी डेफिसिट मेंटेन करायला नक्कीच मदत करतं. पण फक्त सोलली जर तुम्ही चालणं हा व्यायाम पकडत असाल तर त्यात थोडीशी तरी व्हेरिएशन्स आणणं गरजेचं आहे. 1-2 दिवस त्याच्यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग आपण ऍड करूया. मग एखाद्या दिवशी अप्पर बॉडी म्हणजे आपले हात, पाठ किंवा पोटाचे व्यायाम, एखाद्या दिवशी लोअर बॉडी म्हणजे लोअर बॅक आणि पायाचे स्नायू, पायाचे सगळे मसल्स, जॉईंट्स ह्याचे व्यायाम. तर हे त्याच्यामध्ये थोडे इन्कॉर्पोरेट करायला पाहिजे. तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकता, जिममध्ये जाण्याची सुद्धा गरज नाही. बेसिक छोटे छोटे वजनं जर आपण घरी आणून ठेवली, 2.5 किलो 5 किलो वगैरे अशी, तर हे सगळे व्यायाम तुम्ही घरच्या घरी करू शकता. आणि त्याला असं काही तासन-तास द्यायची पण गरज नाहीये. आपण एक अर्धा तास जरी आठवड्यातून अप्पर बॉडी आणि लोअर बॉडी स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकलो तरी आपल्यासाठी खूपच म्हणजे सफिशियंट आहे. कारण आपल्याला काही वेट लिफ्टिंग किंवा बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन मध्ये भाग नाही घ्यायचा आहे. आपल्याला फक्त मसल मास आणि स्ट्रेंथ मेंटेन करायची. तर स्त्रियांसाठी हे अतिशय दुर्लक्षित भाग आहे. त्यांना असं वाटतं की मी जिम मध्ये गेले तर माझे असे पुरुषांसारखे मसल डेव्हलप होतील वगैरे वगैरे. आता मी गेले 10 वर्ष झाले जिम मध्ये जातीये, एवढं मन लावून जिम करतेय, माझा कुठलाही मसल डेव्हलप झालेला नाहीये. त्यामुळे जर त्यांना असं वाटत असेल की माझे असे पुरुषी मसल्स वगैरे दिसतील तर तसं काहीही नसतं. तुम्ही किती प्रमाणामध्ये किती वेट घेताय, किती प्रमाणामध्ये प्रोटीन घेताय आणि किती हेवी वेट करताय त्याच्यावरती तुमचं मसल डेव्हलपमेंट असते. तर आपल्याला फक्त स्ट्रेंथ बिल्टअप साठी जो बेसिक हे करायचं आहे वेट ट्रेनिंग, तेवढं प्रत्येक स्त्रीनी केलंच पाहिजे. बरोबर. म्हणजे आपण असं नक्कीच म्हणू शकतो की वजन उचलणं हे महिलांसाठी, खासकर 30 ते 50 वयोगटातील महिलांसाठी खूप गरजेचं आहे. एक्झॅक्टली. स्ट्रेंथ वर्कआउट खूप गरजेचं आहे. जे आता मी तुम्हाला विचारलं की चुकीचं आहे, गर्भाशयावर याचा परिणाम वाईट होतो वगैरे, असं अजिबात नाहीये, तर करणंच गरजेचं आहे. राईट. तर आणखीन एक गोष्ट अशी की जेव्हा आपण तिशी पार करतो तेव्हा व्हिटॅमिनची कमी असेल, व्हिटॅमिन D3, B12 ची कमी, हाडं ठिसूळ होणं असेल, तर हे जे परिणाम आपल्याला हळूहळू जाणवतात, मोनोपॉज जसं आपलं आता बोलणं झालं, पाळी जेव्हा जाते तेव्हा हे आपल्याला खूप गोष्टी जाणवतात, टप्प्याटप्प्याने जाणवतात. पण याच्यामध्ये चालणं किंवा रनिंग हे बास होतं का हे आजार कमी करण्यासाठी, की आणखीन काही वर्कआउट प्लस करणं गरजेचं आहे? आहार हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. कारण आता ही नवीन जनरेशन तर मी बघतीये, जुनी जी जनरेशन आहे आपल्या खाण्यामध्ये ना कार्ब्स जास्त आहेत. ओके. अगदी आपण बॅलन्स महाराष्ट्रीयन फूड जरी म्हणलं तर त्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण खूप कमी आहे आणि कार्ब्स आणि फॅटचं प्रमाण खूप जास्त आहे. आता जर आपण असेस केलं आपलं सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, आणि जर कॅल्क्युलेशन मध्ये जर बघितलं तर साधारण 10% प्रोटीन इंटेक पण आपला दिवसाचा पूर्ण होत नाही. तर एक तर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर एग्स किंवा चिकन किंवा बाकीचे सुद्धा सप्लिमेंट्स तुम्ही घेऊ शकता. व्हेजिटेरियन असाल तर मात्र तुम्हाला थोडं ना थोडं प्रोटीन सप्लिमेंट किंवा मग जे काही तुम्ही घेताय, सोया चंक असेल किंवा जे काही असेल तर ते योग्य प्रमाणात तुम्हाला घ्यायला पाहिजे. साधारण 1 ग्रॅम पर kg असं तुम्हाला प्रोटीन इंटेक घ्यायचं आहे. आणि खूपच तुम्ही जर विगरस ऍक्टिव्हिटी ऍथलीट वगैरे असाल तर साधारण 1.5 ग्रॅम पर kg एवढा प्रोटीन इंटेक लागतो आणि आपल्या आहारात तो नसतो. म्हणजे मी स्वतः या प्रोसेस मधनं गेले, जेव्हा अगदी बिगिनिंग फेजला होते मला वाटायचं की माझं डाएट अगदी बॅलन्स्ड आहे आणि मी सगळं छान घरचं खाते, मी कधी जंक फूड खाल्लं नाहीये आणि आय वॉज व्हेरी कॉन्फिडंट अबाउट माय डाएट. पण जेव्हा मी त्या ऍपवर टाकून जस्ट एक असेस केलं, सो मलाच हे कळलं की माझ्या इंटेकमध्ये
प्रोटीन हा अगदीच नगण्यच आहे आणि त्याच्यावरती काम केल्यामुळे त्याचा इफेक्ट पण मला जाणवला. कारण रिकव्हरी होत नव्हती, मसल सोर राहायचे, स्ट्रेंथ ट्रेनिंगचा तेवढा फायदा होत नव्हता. पण जसं मसल तसा रिकव्हरी खूप छान व्हायला लागली, स्ट्रेंथ खूप व्हायला लागली आणि त्या 100 किलोमीटर अंतर पडलं तरी कधीही लेग क्रॅम्प नाही आला किंवा कुठली इंजुरी नाही झाली. तर त्याच्यामुळे आहार हा सगळ्यात महत्वाचा आहे. काय होतं, जास्त करून बाहेर जाऊन खाणं हा वाढता कल आहे. म्हणजे बरोबर. आठवड्यातून 1-2दा तरी बाहेर खाणं हे आता रुटीन झालंय. रुटीन झाले. बरोबर. तिथे सुद्धा जाऊन तुम्ही थोडं हेल्दी फूड खाऊ शकता. म्हणजे तिथे जाऊन आपण सॅलड्स वगैरे नाही खात, तिथे जाऊन आपण मोर ऑफ जंक फूड, मोमोज खातो, पाणीपुरी खातो, भेळ खातो, अशा प्रकारचं खातो. तर बाहेर सुद्धा गेल्यानंतर थोडं तरी आपल्या खाण्यामध्ये फायबर्स, रफेज येतं का, थोडं तरी प्रोटीन येतं का, आणि त्याच्याबरोबर मग थोडं चवीला तुम्ही कार्ब्स आणि फॅट हे घेऊ शकता. म्हणजे कार्ब्स आणि फॅट पूर्ण नाही काढू शकत आपण, पण ते प्रपोर्शन मेंटेन व्हायला पाहिजे. तर प्रत्येक खाण्यामध्ये 1 पोर्शन तरी सलाडचा, म्हणजे काही जे काही आपल्याला आवडेल ते, काकडी, गाजर, टोमॅटो, बीट ह्या प्रकारच्या कच्च्या थोड्याशा फळभाज्या, आणि सकाळच्या नाश्त्याबरोबर थोडेसे चांगले तुमचे फळभाज्या किंवा फळं, आणि रात्रीच्या जेवणाबरोबर परत तेवढ्याच प्रकारे फायबर्स आणि बाकीचे रफेज हे आलं पाहिजे. कारण त्याच्यातून आपल्याला अँटीऑक्सिडंट्स मिळतात, मिनरल्स मिळतात, आणि तुम्हाला तुमचं जे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती इम्प्रूव्ह व्हायला, मग हे जे तुमची B12 डेफिशियन्सी किंवा बाकी जे प्रोटीन डेफिशियन्सीमुळे मसल मास लॉस होणं, सार्कोपिनिया, आता जे म्हातारे माणसं आपण बघतो पूर्ण असे मसल लूज झालेले असतात आणि स्किन गळायला लागलेली असते, तर ते ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ प्रोटीन न मिळाल्यामुळं किंवा मसल मास तेवढा मेंटेन न केल्यामुळं हे सगळे आपल्याला म्हातारपणात हे सगळे चेंजेस बघायला मिळतात. तर आपलं डाएट हे व्यवस्थित पाहिजे, आणि त्याच्याबरोबर जसं आपण आता डिस्कस केलं की स्ट्रेंथ ट्रेनिंग हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे नुसतं वॉक आणि रन, आता मी पळते म्हणजे मी रोज उठते आणि रन करते असं नाहीये, मी 3 दिवसच रन करते आणि बाकीचे 3-4 दिवस मी स्ट्रेंथ ट्रेनिंग करते किंवा मी क्रॉस ट्रेनिंग करते. म्हणजे आता आज मी रनिंग केलंय तर मग मी दुसऱ्या दिवशी स्विमिंग करते, किंवा आज मी रनिंग केलंय तर त्याच्या दुसऱ्या दिवशी मी सायकलिंग करते, किंवा एखाद्या दिवशी मी बॅडमिंटन खेळते, स्क्वॉश खेळते. तर त्याच्यात तुम्ही वेगवेगळे व्हेरिएशन्स आणा, कारण 30 प्रोसिजर एक तर घातक राहतात. आम्ही रोड रनिंग करतो, तो टार रोड असतो, तर तो तुमच्या सगळ्या लिगामेंट जॉईंटला पेनफुल असतो, ट्रॉमॅटिक असतो. तर त्याच्यामुळे स्ट्रेंथ ट्रेनिंग फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमचे जॉईंट्स मसल जर चांगले असतील तर तो बर्डन तुमच्या गुडघ्यांवरती, जॉईंट्सवरती घेऊ शकतो. नाहीतर त्याच्यामुळे होणाऱ्या फायद्यांपेक्षा त्याच्यामुळे होणारे तोटे हे वाढू शकतात. तर त्याच्यामुळे ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ हे स्ट्रेंथ ट्रेनिंग हे इक्वली इम्पॉर्टंट आहे. ओके, म्हणजे फक्त चालणं, पळणं नाही, तर स्ट्रेंथ ट्रेनिंग जी आहे तर ती महत्वाची आहे. आणि डाएट, राईट. मॅम, असा एक व्ह्यू असतो की बाबा जे आता जिम लावतात किंवा मॅरेथॉनमध्ये भाग घेतात, तर ते अगदी ज्या महिला असं करतात तर त्या अगदी श्रीमंत महिलाच असं करू शकतात, आम्हाला काही वेळ काढणं शक्य नाही, आमच्याकडे काही तितका पैसा नाही, आम्ही काही एवढं करू शकत नाही, अशी एक कॉमन मेंटॅलिटी असते सामान्य घरांमध्ये. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? सुरुवातीलाच तुम्ही क्लिअर केले ऑफकोर्स की फिटनेस तुम्ही फर्स्ट ठेवलात की सगळ्या गोष्टी मॅनेज होतं, पण जे आपण म्हणतो श्रीमंतीचा फॅक्टर की बाबा त्या श्रीमंत महिलाच असं करू शकतात, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता जे म्हणतात ना की आमच्याकडे हे सगळं करायला पैसा नाही, हां. त्यांच्या अंगावरती सोन्याचे दागिने असतात, साडीवरती ते बरोबर. 10-20 हजार रुपये पैसे खर्च करू बरोबर. शकतात. आता मला विचाराल तर मी ते 10-20 हजार रुपये माझ्या स्मार्ट वॉचवरती घालवीन किंवा माझ्या शूजवरती घालवीन. म्हणजे प्रायोरिटी तीच राहणार आहे, पैसे तेच राहणार आहेत. पण मग सोन्यावरती घालण्यापेक्षा आपला जीव हिऱ्यापेक्षा जास्त अनमोल आहे, बरोबर. त्याच्यासाठी तुम्ही ते स्पेंड करा. मग ते पैसे असतात, फक्त त्यांना त्यांच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात. तर हेल्थ ही प्रायोरिटी ठेवलीच पाहिजे, आणि त्यासाठी बरोबर. जे काही तुम्हाला पैसे खर्च करायचे ते बाकीच्या गोष्टीतनं काढा आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. कारण ऍक्च्युली जर हेल्थ चांगली असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एन्जॉय करू शकणार आहे. तुम्ही ब्रँडेड ड्रेस आणलात, तुम्ही ब्रँडेड दागिने आणले, फिटला नाही तर बसला, तुम्हाला नीट दिसलाच नाही, तर तुम्ही काय करणार आहे? बरोबर. बरोबर आहे. तर तुमची जर फिगर चांगली असेल, तुम्ही ब्रँडेड ड्रेस नाही घातले तरी ते खूप छान दिसतं. एक्झॅक्टली. आता तुम्ही कॉस्मेटिक्स लावता, आता माझ्या तर सगळ्या म्हणजे जेवढे कोणी फॉलोअर्स आहेत ते सगळ्यांचं म्हणणं असतं की मॅडम तुम्ही पळून आल्यानंतरचे जे फोटो असतात ते सगळ्यात चांगले येतात. तेव्हा तर ना मेकअप असतो ना काय असतं, जो काही पळून आलेला असतो, ग्लो असतो, तो आतून आलेला जो एन्डॉर्फिनचा फ्लो असतो, तर त्याच्यामुळे ऑब्व्हियसली ते सगळं रिफ्लेक्ट होतं तुमच्या चेहऱ्यावरती, तुमच्या बॉडीवरती, आणि ते फोटो चांगले येतात. ना मेकअपची गरज असते ना कशाचीच गरज असते. तर त्याच्यामुळे हे एक्सक्युजेस आहेत. आणि करायची इच्छा असेल ना, आता करोनाच्या वेळेस जेव्हा जिम बंद होत्या, रस्त्यावरती आपण बाहेर पडू शकत नव्हतो, आम्ही घरी व्यायाम करायचो. मी घरामध्ये 21 किलोमीटर अंतर पळलीये, त्याला शूज पण लागत नाहीत. घरी तर तुम्ही बेअर फूट पळू शकता. आणि पळायची इच्छा असेल, व्यायाम करायची इच्छा असेल तर नोबडी कॅन स्टॉप यू.
आम्हाला तर असं झालं होतं की इतकी सवय होती की डेली काही ना काहीतरी वर्कआउट करायचा, आणि तेव्हा घराच्या बाहेर पडलं की बाहेर पोलीस असायचे, कुठेच जाऊ शकायचो नाही, स्विमिंग पूल तर बंद होता, जिम बंद होती, रस्त्यावरती सायकलिंग करू शकायचो नाही, करायचं काय? मग ते सगळं अख्खं काय 6-7 महिन्याचा जो काही लॉकडाऊनचा फेज होता, आम्ही डेली घरात वर्कआउट करायचो. काही त्याला काही लागत नाही, घरात वर्कआउट करायला काय लागतंय? करायची इच्छा असेल ना, तुम्हाला बरोबर. पैशांची सुद्धा गरज नाहीये. घरच्या घरी तुम्ही सुंदर व्यायाम करू शकता, सूर्यनमस्कार घालू शकता, ते तर शून्य इन्व्हेस्टमेंट हो, आहे. बरोबर. घरच्या घरी करायचंय. दोरीची उड्या मारू शकता, दोरीची उडी 50 रुपयाला मिळते. ते डंबेल्स असतात ना, ते साधारण 500 रुपये ते अगदी 1000 रुपयेपर्यंत ब्रँडेड डंबेल्स मिळतात, आणि ते एकदा आणले की ते तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहेत. मग एखादी साडी घेऊ नका ना, आणि त्याच्याऐवजी तुम्ही एक डंबेल्स घरी आणून ठेवा, बरोबर. एखादी स्किपिंग रोप आणा, कधीही योगासनं करू शकता, कधीही तुम्ही ॲब्स वर्कआउट करू शकता, त्याला तर पैसे नाही लागत आहेत. आणि डाएट जर थोडंसं इकडे तिकडे मॉडिफिकेशन्स केले, तुम्ही थोडं प्रोटीनचा इंटेक वाढवलात, असं म्हणत नाही की अगदी ब्रँडेड तुम्ही एखादा प्रोटीनचा 4000चा डबा आणा आणि ते खा, पण घरातल्या घरात तुम्ही थोडेसे जर प्रोटीन इंटेक वाढवला तर तेही तुम्ही करू शकता. त्यासाठी वेगळे कष्ट काही नाहीच आहेत. उलट तुम्हाला कमीच पैसे पडतील, कारण तेल कमी होणार आहे, साखर कमी होणार आहे, बरोबर. मीठ कमी होणार आहे. त्यात जे पैसे वाचतील त्याच्यामध्ये प्रथिनं आणा आणि प्रथिनं खावा. बरोबर. शॉर्ट बट स्वीट आपण हे सगळं करू शकतो घरच्या घरी, पैसे जास्ती खर्च न करता. त्यामुळे आपण कुठलाही एक्सक्यूज देऊ शकणार नाही असं तुम्ही क्लिअर केलेलं आहे. हेल्थला आपण पहिला ठेवू शकतो. नक्कीच. आता तुमची ही जर्नी कशी सुरू झाली हे थोडंसं जाणून घ्यायचंय. खरं तर डॉक्टर म्हणून तुम्ही वेल नोन गायनेकोलॉजिस्ट तर आहातच, पण संसार, प्रोफेशन आणि त्यानंतर तुम्ही या जर्नीकडे कसं वळालात? म्हणजे आपल्या सांगलीच्या पहिल्या आयर्न लेडी तुम्ही आहात, आणि ही जर्नी सुरुवात कशी झाली याची, फिटनेस पासून इथपर्यंतची? खरं काही असं प्लॅन असा काही नव्हताच. बेसिक वजन खूप वाढलं प्रेग्नन्सीमध्ये, ट्विन प्रेग्नन्सी होती माझी, आणि तेव्हा जवळजवळ 35 kg वेट गेन झालं. मग तेव्हा मी 85 kg होते, आता 50 kg आहे. तर ते वेट लॉस करायचं ॲट एनी कॉस्ट, कारण खूपच प्रॉब्लेम यायचे मला. एकदम 7-8 महिन्यांमध्ये एवढा वेट गेन, आणि माझ्या शरीराला एवढ्या वजनाची सवय नव्हती, त्यामुळे खूप कॉम्प्रोमाइज लाईफ वाटायला लागलं मला. ब्रिदिंग डिफिकल्टी यायच्या, उठता यायचं नाही, बसता यायचं नाही, जॉईंट पेन होतं, एवढं वजन असल्यामुळे काहीच ॲक्टिव्हिटी करता यायच्या नाहीत. त्यामुळे व्यायामाची खरी सुरुवात म्हणजे अगदी डेली रेग्युलर एक्सरसाइज हा तिथून सुरू झाला. साधारण माझे किड्स 1.5-2 महिन्याचे असताना मी वर्कआउट सुरू केला, आणि ते झोपले की मग मी व्यायाम करायचे घरच्या घरीच, कारण शक्यच नव्हतं 2 बाळं बघत बघत कधी तुम्ही व्यायाम करणार. तर जेव्हा वेळ मिळेल, जशा प्रकारे मिळेल तशा प्रकारे मी व्यायाम चालू केला. डाएटवरती पण बऱ्यापैकी फोकस केलं, कारण आपल्याकडे कसं असतं की खूप खायला घालतात घरी, की प्रेग्नंट आहे म्हणून खूप खायला घालतात, डिलिव्हरी झाल्यानंतर खूप खायला घालतात. तर जेवढ्या कॅलरी रिक्वायर्ड आहेत त्याच्यावरती फोकस केलं. आणि साधारण माझ्या मुलांचा पहिला बर्थडे होता तोपर्यंत ऑलमोस्ट मी 30 किलो वजन कमी केलं होतं. म्हणजे मी 85 पासून 55 वरती पोहोचले होते. वाव. तर हे अगदी घरच्या घरीच एक्सरसाइज, कुठली जिम नाही, काही रनिंग नाही, काहीच नव्हतं. मला असं जाणवत होतं की आता खूप एनर्जी आहे आपल्याकडे, आणि वेट लॉस झाल्यामुळे खूप कॉन्फिडन्स पण आला होता, पण असं काही खूप कनेक्ट व्हावं अशी काही ऍक्टिव्हिटी सापडत नव्हती. लहानपणापासून ॲथलीट नव्हते, त्याच्यामुळे कधी रोड रनिंग केलं नव्हतं किंवा असं काहीच ऍक्टिव्हिटी केली नव्हती. मग जिममध्ये थोडंसं वर्कआउट सुरू केलं, आणि जिममध्येच एक्सरसाइज करता करता थोडंसं तिथे पळून बघितलं, ते मशीन असतं त्याच्यावरती, आणि खूप छान वाटलं म्हणून मग रोड रनिंग सुरू केलं. मग असं काही प्लॅन नव्हता की मला मॅरेथॉन पळायची आहे, मला आयर्नमॅन करायचंय. फक्त एक स्टेप आली की पुढची त्याच्या स्टेप पुढचं काय, step, okay. असं करत गेलो. आणि 10 किलोमीटरचं 21, 21चं मग 42, 42चं मग 90, 90चं 100, अशा प्रकारे ते डिस्टन्स वाढत गेलं. आणि त्याच्यामध्ये मग भारतात पहिल्यांदा आयर्नमॅन कॉम्पिटिशन आहे आणि सांगलीला रिप्रेझेंट करायचंय, असं सगळे फ्रेंड्सनी चढवून, चला बसवतो ना आपण एखाद्याला घोड्यावरती, चल तुझं लग्न लावून देऊ, तशा प्रकारे आम्ही रजिस्ट्रेशन केलं. आणि तेव्हा कळलं की आपल्याला स्विमिंग येत नाहीये, सायकलिंग येत नाही, आपण नुसतंच पळतोय. मग तिथून स्विमिंग शिकलो, सायकलिंग शिकलो, आणि मग आयर्नमॅनही कम्प्लीट झालं. अशा प्रकारे एक नवीन नवीन चॅलेंजेस येत राहतील, त्याला कव्हर करत पुढचं चॅलेंज, अशी ती जर्नी झाली आहे. ऍक्सिडेंटलच आहे म्हणा, प्लॅन काहीच नव्हता, पण ते सगळ्या गोष्टी अशा घडत गेल्या, आणि नवीन नवीन चॅलेंजेस घ्यायला आवडत गेलं. कारण जसजसं काही वर्ष आपण एखाद्या गोष्टीवरती थोडंसं स्टडी करतो किंवा त्याला डेडिकेशन देतो, तर आपल्यालाही आपल्यातले पॉझिटिव्ह पॉईंट्स कळत जातात. मग हळूहळू मला कळलं की मला शॉर्ट डिस्टन्स पेक्षा लॉंग डिस्टन्स रनिंग जास्त एन्जॉय होतंय, अल्ट्रा रनिंग हे जास्त मनाला आवडतंय. मग त्याच्यामुळे थोडा फोकस अल्ट्रा रनिंग कडे गेला, आणि आता अल्ट्रा रनिंग एन्जॉय करतो. याच्या पुढची स्टेप कोणती आहे? जसं तुम्ही नाही, आता सांगितलं. खूप स्टेप्स आहेत, बकेट लिस्ट खूप मोठी आहे, पण मी एक कॉमा म्हणतो, स्वल्पविराम,
तर माझी मुलं आता 12वीत आहेत, तर त्याच्यामुळे एक वर्ष थोडं नो इव्हेंट्स झोनमध्ये आहे. नेक्स्ट इयर मात्र बऱ्याच इव्हेंट्स आहेत. त्यांना एकदा 12वीला ऍडमिशन मिळवून दिली की पुढच्या इव्हेंट्स करायला मी मोकळी. ओके. खूपदा असं होतं की ज्या महिला आहेत स्वतःसाठी वेळ काढतात, खास कर म्हणजे ज्यांना वर्कआउट करायचं आहे. खूपदा असं होतं की वर्किंग आहेत, घरी आहेत, पण त्यांच्या कामातून ते स्वतःसाठी थोडासा वेळ काढतात. तासभर वेळ काढतात, पण कुठेतरी गिल्ट फॅक्टर जो असतो ना, की बाबा मी 1 तास बाहेर गेले, मी 1 तास इकडे गेले, मी 1 तास वर्कआउट केला, तर माझं मुलांकडे दुर्लक्ष तर होणार नाही ना, घराकडे दुर्लक्ष तर होत नाहीये ना, हा एक गिल्ट फॅक्टर असतो. तर तो गिल्ट फॅक्टर येऊ नये यासाठी तुम्ही काय टिप द्याल? एक तर तो गिल्ट हा डोक्यातूनच काढून टाकला पाहिजे, हम्म. कारण आपण स्वतःच्या हेल्थसाठी आपल्याच आयुष्यातला 1 तास त्याला देतोय बरोबर. आणि मुलांना आपण बाकीचे जवळजवळ जे उरलेले 16-17 तास असतात ते आपण त्यांना देतो. अजून एक प्रश्न येतो की जेवढा वेळ तुम्ही घरात मुलांबरोबर असता त्यातला किती वेळ तुम्ही मुलांबरोबर घालवता, तुम्ही किती वेळ टीव्हीवर असता, तुम्ही किती वेळ मोबाईल मोबाईल बघता, किती वेळ तुम्ही इन्स्टा, व्हॉट्सअप, फेसबुकवर असता. म्हणजे मी आता असं बघितलंय की सगळी फॅमिली एकत्र बसलेली पण असते आपापल्या आणि मोबाईल प्रत्येक जण आपल्या आपल्या मोबाईलवर असतात. म्हणजे अगदी आजी आणि नातवंड ते सगळे मिळून कॅन्डी क्रश खेळत असतात. तर हा पण विषय आहे की तुम्हाला जो गिल्ट वाटतोय तो इथे बसून पण तुम्ही तेच करताय. मग त्याच्याऐवजी तुम्ही एक्सरसाइज करा, ऍटलीस्ट तुमची हेल्थ जरी चांगली राहील किंवा बरोबर. त्यांना तुम्ही एक चांगला काय म्हणतो फ्युचरमध्ये त्यांना एक चांगली लाईफस्टाईल द्याल की बाबा असा एक्सरसाइज हा इसेन्शियल आहे आपल्या हेल्थसाठी. आपली आई स्वतःसाठी 1 तास व्यायाम करते, त्यामुळे आपल्यालाही स्वतःची तब्येत चांगली ठेवायची आणि आपल्यालाही आपल्या आईसारखं फिट राहायचंय. आणि समजा तुम्हाला बाहेर जायचं गिल्ट वाटतंय, मगाशी मी सांगितल्यानुसार मुलांबरोबर खेळत खेळत घरी सुद्धा वर्कआउट करू हो. शकता. त्यामुळे बाहेर जायची पण काही गरज नाहीये. इनफॅक्ट बरेचदा आम्ही संडेला वगैरे एकत्र व्यायाम करतो, त्यामुळे असं पण काही नाही की गिल्ट वाटलं पाहिजे, त्यांना पण त्याचा पार्ट करा. आता बरेचदा असं असतात, छोटी मुलं असतात, साईडला ठेवून आम्ही वर्कआउट केलेले आहेत, त्यामुळे असं पण काही गरज नाही की तुम्ही बाहेरच जाऊन करा. म्हणूनच मी म्हणते की घरामध्ये तुम्ही सगळे इक्विपमेंट ठेवा आणि इक्विपमेंट नसतील तरी पण तुम्ही घरी व्यायाम करू शकता. बरोबर. तर त्याच्यामुळे असं अजिबात मनात धरू नका की हे गिल्टी आहे. बाहेर जायचं नसेल, घरी सुद्धा करू शकता, कुठेही व्यायाम करू शकता. येस. ॲज अ गायनाकोलॉजिस्ट किंवा आता तुम्ही आयर्न लेडी आहात, फिटनेसच्या व्ह्यूने तुम्ही तुमच्या पेशंटना काय टिप देता फिट राहण्यासाठी असेल किंवा त्यांनी ऍटलिस्ट हे सगळं सोडून स्वतःसाठी वेळ द्यावा वर्कआउटसाठी, यासाठी काय टिप द्याल? एक विषय असतो की स्वतःची हेल्थ ही स्वतःच बघायची असते. कुणीतरी येईल आणि मला मदत करेल असं नाहीये. त्यामुळे प्रत्येकाला मी हे सांगते की काही बेसिक पॅरामीटर्स आहेत. आम्ही बेसिक टेस्ट करून घेतो. आता साधा एखादा न्यू रनिंग जॉईन करणारा एखादा माणूस असेल, नॉर्मली असं होतं की 35-40s मधले ते सगळे असतात आणि याच्या आधी कधीच कुठलं इन्व्हेस्टिगेशन केलेलं नाही किंवा आमचे पेशंट पण असतात. तर एक बेसिक 30s नंतर इयरली आपण एक स्वतःचा चेकअप केला पाहिजे. कारण जसं मी म्हणलं की मला वाटतं की माझं डाएट खूप छान आहे, पण जेव्हा आपण टेस्ट करतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे आपल्यात HB कमी आहे, माझं थायरॉइड कमी आहे, माझं शुगर खूप जास्त आहे, माझं लिपिड प्रोफाईल डिरेंज्ड आहे, अशा बऱ्याच गोष्टी, व्हिटॅमिन D3 कमी असतं, खूप गोष्टी. तर हे सगळं केल्याशिवाय आपण कुठे चुकतोय हे आपल्याला कळत नाही आणि आपण असं म्हणतो ना की अज्ञानात सुख आहे, तर तसं आपलं चाललेलं असतं. तर एक बेसिक आपण इयरली प्रोटोकॉल ठेवायचा की मी वर्षातून एक सगळे माझे बेसिक ब्लड इन्व्हेस्टिगेशन करून घेईन. फॉरेनला हे रेग्युलर असतं, पण आपल्याकडे कसं असतं, जोपर्यंत इथपर्यंत पाणी येत नाहीये तोपर्यंत आपण हॉस्पिटलमध्ये जातच नाही. म्हणजे तिकडे जणू काही अगदी तिथे गेलं की म्हणजे आपल्याला आता डायरेक्ट ऑपरेशन थिएटरमध्येच घेणार आहेत अशा प्रकारे. तर त्याच्यामुळे तो एक प्रोटोकॉल ठेवला पाहिजे की माझं वर्षातला एक छान स्वतःचा ब्लड चेकअप मी करणार. त्यात जे काही उणीवा असतील तर त्या भरायला आपल्याला 1 वर्ष मिळतं किंवा 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी आपण परत रिपीट करू शकतो आणि आपल्याला कळतं की आपल्याला कुठे प्रॉब्लेम आहे, कुठे आपल्याला लक्ष ठेवायचंय. कधी HbA1c जास्त येतं, आपल्याला हे कळतं की आपल्याला फ्युचरमध्ये डायबेटिक टेंडन्सी आहे, डायबिटीस होऊ शकतो, आपण आत्तापासून काळजी घेऊ शकतो. डेली वर्कआउट, आता कसं आहे रोज 1 तास व्यायाम करायला पाहिजे असं पण नाहीये. आपल्याला आता 2 गोष्टी आहेत की एक तर डिस्टिंक्शन मिळवायचं किंवा काठावर पास व्हायचंय. काठावर पास जर व्हायचंय तर अख्ख्या आठवड्यातलं फक्त तुम्ही एक 30 मिनिटं 5 दिवस व्यायाम जरी केलात, म्हणजे 150 मिनिटं जरी तुम्ही व्यायाम केलात, दॅट इज सफिशियंट. पास होणार 35% मार्क. डिस्टिंक्शन मिळवायचं असेल तर मात्र मग तुम्हाला डेली वर्कआउट करायला पाहिजे, थोडा त्याच्यामध्ये सगळे व्हेरिएशन्स आणायला पाहिजेत. हे सगळं मग तुम्ही ठरवा की तुम्हाला कुठल्या लेवलपर्यंत पोहोचायचंय. पण मला असं वाटतं की अख्ख्या आठवड्यातला एक 150 मिनिटाचा वेळ तुमच्याच आयुष्यातला तुम्ही स्वतःसाठी देऊ शकत नाही असं एवढं कोणी बिझी नसतं, तर तेवढा वेळ तुम्ही देऊ शकता. तर मला पेशंटना हेच म्हणणं असतं, वेळ मिळेल तेव्हा करा. आता आज खूप बिझी आहे,
आज 1 तास मी नाही देऊ शकत, 15 मिनिटं आहेत ना माझ्याकडे, 15 मिनिटं व्यायाम केला. उद्या थोडी रिकामी आहे, 1 तासाच्या 1.5 तास व्यायाम केला. कॉम्पेन्सेट करू शकता. बाहेर जाता थोडंसं कॅलरीवरती लक्ष ठेवा. आता आम्ही रिसेप्शनला जातो तर आम्ही तिथलं काही खात नाही, आम्ही घरी जेवण करून जातो. रिसेप्शनला जाऊन तिथे सगळ्यांबरोबर भेटणं ही आपली प्रायोरिटी असते. सगळे भेटावे, आपण एक सोशल प्राणी आहे, हो. समाजप्रिय प्राणी आहे. तर सगळ्यांमध्ये भेटणं, उठणं, गप्पा करणं हे तर आपल्याला आवडतं. मग आता सगळ्या रिसेप्शनला जाणं तर बंद नाही करू शकत. सगळ्या रिसेप्शनला जेवलो तर आपले सगळे प्रोटोकॉल्स जे आपण ठरवले, प्रोटीन इनटेक, कॅलरी डेफिसिट, हे काही मेंटेन होऊ शकत नाही. तर आम्ही सगळ्या रिसेप्शनला जातो, घरी जेवण करतो, रिसेप्शनला जातो. तर असंही तुम्ही करू शकता. किंवा बाहेर जाताय, थोडं लक्ष ठेवा किती कॅलरी खाताय. किंवा आज तुम्हाला माहितीये की आज थोडंसं माझं जास्त कॅलरी खाणं होणार आहे, थोडा एक्स्ट्रा व्यायाम करा, तेही तुम्ही बॅलन्स करू शकता. किंवा आज मी रात्री जरा जास्त खाणार आहे, दुपारचं जेवण थोडंसं कर्टेल केलं, थोड्या कॅलरी कमी खाल्ल्या, असाही बॅलन्स करू शकता. फक्त काय ती करायची इच्छा पाहिजे आणि त्याला डेडिकेशन पाहिजे. बरोबर. तर तुम्ही जर कन्सिस्टंटली त्याच्यावर काम केलं तर रिझल्ट मिळतातच मिळतात. बरोबर. तर मॅम आणखीन महिलांमध्ये किंवा अलीकडे 18-20 वर्षाच्या मुलींमध्ये सुद्धा PCOSचा त्रास जाणवतो. तर याच्यासाठी गोळ्या औषधच घेणं गरजेचं आहे, किंवा तुम्ही जसं सांगितलं बॅलन्सिंग फूड असेल किंवा वर्कआउट असेल, स्ट्रेंथ वर्कआउट असेल, तर याच्याने सुद्धा आपण या गोष्टी रिकवर करू शकतो? PCOS किंवा PCOD, पॉलिसिस्टिक ओव्हारियन डिसीज, तर त्याच्यामध्ये मेन पॅथॉलॉजी असते ते इन्सुलिन रेझिस्टन्स. ओके. इन्सुलिन रेझिस्टन्स ब्रेक करण्याचा सगळ्यात सोपा आणि लॉंग टर्म जो काही त्यातनं आपल्याला मिळणारे आउटकम तो आहे एक्सरसाइज. एक्सरसाइजमुळे इन्सुलिन रेझिस्टन्स आपल्याला ब्रेक करायला मदत होते. मग आम्ही काय करतो की समजा आता ती पेशंट ओव्हरवेट आहे, साधा प्रोटोकॉल आहे, एक किती सेंटीमीटर उंची आहे त्या पेशंटची ते मोजायचं. समजा 160 सेंटीमीटर उंची आहे पेशंटची, तर तिला मॅक्झिमम अलाउड वेट आहे 60 kg. तर त्याच्या खाली आम्हाला तिला ठेवायचंय. मग साधारण आम्ही टार्गेट ठेवतो की बाबा 55 to 58 ह्या रेंजमध्ये तिला आणायचंय. समजा तिचं आता वजन आहे 70 kg, तर तिला वेट लॉस करायला लागणार आहे, डेली वर्कआउट. आता PCOS असं एक लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे, म्हणजे नुसतं औषधं गोळ्या घेतल्या टेम्पररी रिझल्ट नको आहेत आपल्याला. आपल्याला लॉंग टर्म रिझल्ट पाहिजेत की विदाऊट एनी मेडिसिन 28 डेजची जी नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल आहे ती त्यांना व्यवस्थित आली पाहिजे. त्यासाठी आपल्याला इन्सुलिन रेझिस्टन्स ब्रेक करायचा आहे आणि तिला प्रॉपर हॉर्मोनल जो बॅलन्स आहे तो सेट करून द्यायचा आहे. औषधं पण असतात जे हे करू शकतात, पण विदाऊट मेडिसिन जर तुम्हाला करायचं असेल तर सगळ्यात इझी डेली वर्कआउट आणि वेट लॉस. तर त्यांना आम्ही अशा पण औषधं देतो की जे वेट लॉस करायला पण मदत करतील, अशी पण औषधं देतो की जे इन्सुलिन रेझिस्टन्स ब्रेक करायला पण मदत करतील. पण त्याच्याबरोबर त्यांना प्रॉपर डाएट फॉलो करणं आणि प्रॉपर एक्सरसाइज करणं, ह्या दोन्ही गोष्टी मदतीच्या असतात. आणि बरेच जण असे असतात की ते म्हणतात आता आम्ही गोळ्या खाऊन कंटाळलोय आणि फक्त डाएट आणि एक्सरसाइज करून सुद्धा चांगले रिझल्ट त्यांना मिळू शकतात. फक्त त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी आणि डेडिकेशन हे पाहिजे. कारण इन्स्टंट रिझल्ट आजकाल हवे असतात 15 दिवसात, 20 दिवसात. तर तसं नाही, एक 3 महिने 6 महिने त्याच्यावरती एफर्ट्स करायला लागतात. त्याच्यामुळे ते थोडंसं त्यांना जर असं, बरेच मुली असतात की वर्षानुवर्ष हॉर्मोनच्या गोळ्या घेतल्यात, जेवढे दिवस गोळ्या घेतात तेवढे दिवस त्यांचे पिरियड्स एकदम रेग्युलर येतात. गोळी ज्या दिवशी बंद त्या दिवशी परत तोच प्रॉब्लेम चालू. कारण त्याचा जो मेन प्रॉब्लेम आहे एक्सेस वेटचा तो आपण कधी सॉल्व्हच केलेला नसतो. कधी कधी हायपर अँड्रोजेनिझम असतं, म्हणजे चेहऱ्यावरती केस आलेले असतात, ऍक्नीज, पिंपल्स असतात, बॉडीवरती पण एक्सेस हेअर ग्रोथ असते. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. मग त्याची पण औषधं असतात. पण बेसिक जर इन्सुलिन रेझिस्टन्स ब्रेक नाही झाला, ज्याला सिंपल आपण एक्सरसाइज करायला सांगतो किंवा काही औषधंही देऊ शकतो, तर अशा प्रकारे आपण त्यांना मदत करू शकतो. पण शेवटी जसं मी म्हणलं, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, त्यांची डाएट, त्यांचा स्ट्रेस, त्यांचं खाण्याचा पॅटर्न कसा आहे, योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत खाणं होतंय का, बॅलन्स जो आपण मगाशी डिस्कस केला तो होतोय का. त्याचा एक्स्ट्रीम एंड आहे थिन PCOS, म्हणजे ज्या अतिशय बारीक मुली असतात तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला PCOSचं प्रमाण बघायला मिळतं. त्यांना पण आम्ही सेम सांगतो, इन्सुलिन रेझिस्टन्स ब्रेक करायचा आहे, आपल्याला एक्सरसाइज करायचा आहे, औषधांनी आम्ही मदत करणारच आहे. त्यांना मसल मास थोडंसं वाढवायला लागतं, कारण एक्स्ट्रीम एंड जे वेटचे असतात ते बोथ आर हार्मफुल. खूप थिन किंवा खूप जाड, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला नको आहेत. आपल्याला रेंजमध्ये बॉडी मास इंडेक्स ठेवायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला डाएट आणि एक्सरसाइज दोन्ही गोष्टी मदत करणार आहेत. बरोबर. आता आणखीन मला विचारायचं आहे की महिलांमध्ये अलीकडे थायरॉइडचं प्रमाण सुद्धा आपण बघतो, किंवा थायरॉइड हा आजार सर्रास महिलांना आहे. याच्यामध्ये वेट कमी होणारा एक थायरॉइड असतो, वेट वाढवणारा एक असतो. तर हे सुद्धा आपण डाएटने किंवा वर्कआउटने बॅलन्स करू शकतो का?
तुमची थायरॉइड ग्रंथी कशी काम करेल हे व्यायाम नाही ठरवू शकत. ओके. त्यातनं स्रवणारे जे हॉर्मोन्स असतात ते त्याच्या चांगल्या फंक्शनिंगवरती अवलंबून असतं. कधी कधी ती जास्त प्रमाणात काम करते, कधी कधी ती कमी प्रमाणात काम करते. कमी प्रमाणात काम केलं की जे हायपोथायरॉइडिझम आपण म्हणतो, वेट गेन जे म्हणतो, आणि एक्झॅक्टली अपोजिट की त्यांनी जास्त काम केलं हायपरथायरॉइडिझम. तर दोन्ही गोष्टी आपल्याला नको आहेत. काही फूड आयटम असतील किंवा आता जे आम्ही ऑब्झर्व करतो की आपण घरात जे वॉटर प्युरिफायर बसवतो, RO, UV जे काही असतील, तर त्याच्यामध्ये सुद्धा बरेचदा असं होतं की हे थायरॉइडचा इन्सिडन्स वाढत जातो. ओके. त्यामुळे आमच्याकडे बरेचदा पेशंट आले की आम्ही त्यांना पहिला प्रश्न विचारतो की घरी तुमच्याकडे फिल्ट्रेशन सिस्टीम कुठली आहे. आणि बरेचदा असं बघायला मिळतं की RO किंवा UV वापरल्यामुळं त्या फॅमिलीमध्ये सगळ्यांनाच थोडासा थायरॉइडचा प्रॉब्लेम झालेला असतो. तर थोडंसं लक्ष ठेवायला पाहिजे की आपल्या सगळ्या फॅमिलीचं, जो मी मगाशी म्हणलं की वर्षातून आपण ब्लड टेस्ट करणं हे किती गरजेचं आहे. किंवा कधी कधी काहीच त्रास नसतो, आपण रुटीन स्क्रीनिंग करतो आणि तेव्हा कळतं की मला थायरॉइड आहे. मग प्रत्येक माणसाला त्रास असेलच असं पण नाहीये. किंवा कधी कधी आम्ही सर्जरीसाठी, फिटनेससाठी ब्लड टेस्ट करतो आणि मग ऍक्सिडेंटली कळतं की ह्या पेशंटला थायरॉइड आहे. तोपर्यंत त्यांना माहितीही नसतं, त्यांना काही त्रासही नसतो. ओके. तर त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं जागरूक राहायचंय. आपल्याला ज्या ब्लड टेस्ट करायच्या त्यातून बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्याविषयी कळतात. तर त्याचा मी 2-3दा तोच उल्लेख केलाय, पण तो महत्वाचा आहे म्हणून तो उल्लेख झालेला आहे. बरोबर. आता जेव्हा तुम्ही रनिंग करत असता तेव्हा ऍज अ स्पोर्ट्स पर्सन म्हणून तुम्ही फक्त फिनिशर लाईन बघत असता की डॉक्टर म्हणून त्याच्या पाठीमागचं सायन्स तुमच्या माइंडमध्ये सुरू असतं, याबद्दल काय सांगाल? रनिंग हे माझ्यासाठी तर एक मेडिटेशन आहे. म्हणजे बरोबर. मी आणि माझा एक तो स्वतःचा वेळ असं असतं. आणि मी मेडिटेशन करत नाही, कारण जसं मी म्हणलं रनिंग हे माझं मेडिटेशन आहे. मी पळत असताना मला बाकी काही दिसत नसतं, ना फिनिश लाईन, ना मी डॉक्टर आहे, काही नाही. फक्त माझा एक स्वतःशी चाललेला संवाद आणि तो मला एक स्वतःच्या बॉडीला मिळालेलं चॅलेंज, ते मला कम्प्लीट करायचं असतं. किती वेळात कम्प्लीट करतेय, काय स्पीड आहे, किती अंतर पार केलं, ह्या गोष्टी मी फारशा लक्ष देत नाही. मी माझी रन फुल एन्जॉय करते. मग त्याच्यामध्ये फोटो काढणं असेल, व्हिडिओ बनवणं असेल, आपल्याबरोबर जे आजूबाजूला रनर पळतायत त्यांच्याबरोबर संवाद साधणं असेल. बरेचदा आम्ही जोक्स करतो, कधी शायरी होतात, कधी गप्पा मारत मारत नवीन नवीन गोष्टी कळतात. आणि असा तो अंतर कधी पार होतं अल्ट्रा रनिंगचं हे कळतच नाही. तुम्हाला फास्ट पळायचं असेल तर तुम्ही एकटं पळा, आणि तुम्हाला जास्त अंतर पळायचं असेल तुम्ही ग्रुपमध्ये पळा, असा आमच्याकडे एक डिक्टम आहे. तर आमच्या ह्या सगळ्या अल्ट्रा रन असतात, तर सगळ्यांना बरोबर घेऊन, कोणाला मदत लागली, कुणी आपल्याला मदत करत असतं, तर अशी गंमत करत करत, एन्जॉय करत करत आम्ही त्या सगळ्या रन पार करतो. तर त्यामुळे ना मनामध्ये मी डॉक्टर आहे हा विचार असतो आणि ना मला फिनिश लाईन विषयी काही असतं. फक्त एक स्ट्रॉंग फिनिश, की ती सगळी रन एन्जॉय करून आपण फिनिश लाईनला पोहोचलं पाहिजे, ओके. हे एवढंच एक मनात असतं. पण जेव्हा याची सुरुवात तुम्ही केली, वर्कआउटची असेल किंवा रनिंगला सुरुवात तुम्ही दोघांनी सोबत केली, तुम्ही आणि सरांनी, तर याच्यामध्ये सुरुवातीपासूनच परफेक्शन होतं की आपण काही अप्स अँड डाऊन किंवा काही गोष्टी शिकत शिकत तुम्ही इथपर्यंत आलात, याबद्दल काय सांगा? जेव्हा आम्ही 2017ला रनिंग सुरू केलं, आम्हाला दोघांनाही ऍथलेटिक्स अशी बॅकग्राऊंड नाहीये. म्हणजे शाळेपासून आम्ही कधी असं ट्रेन रनर होतो किंवा असं आम्हाला दोघांनाही काही बॅकग्राऊंड नव्हती. त्यामुळे जेव्हा सुरू केलं तेव्हा एकदम कोरी पाटी, स्वतःवरच एक्सपेरिमेंट करायचे, अशा प्रकारे पळूया, तशा प्रकारे पळूया. आणि सुरुवातीला डाएट पण एवढं छान नव्हतं, इंजुरीज पण भरपूर झाल्यात, चुकीच्या प्रकारे काही व्यायाम केले गेलेत किंवा रन्स पण वेगवेगळ्या प्रकारच्या झाल्यात, त्यात पण बऱ्याच चुका झाल्यात. कधी क्रॅम्प्स यायचे कारण ॲडिक्वेट हायड्रेशन व्हायचं नाही, इलेक्ट्रोलाइट योग्य प्रकारात घेतले जायचे नाही, कॅलरी नीट मेंटेन व्हायच्या नाहीत. कारण तुम्ही जेव्हा लॉंग डिस्टन्स पळता, तुम्ही समजा आता हाफ मॅरेथॉन पळलाय 21 किलोमीटर, तर साधारण तुम्हाला 2 तास पळायला लागतं. मग तेवढा वेळ पुरण्यासाठी तुम्हाला तेवढ्या प्रपोर्शन, तेवढ्या वेळाने पाणी प्यायला पाहिजे, इलेक्ट्रोलाइट्स घ्यायला पाहिजेत, एनर्जी मिळाली पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी बॅलन्स करायला तुम्हाला थोडा वेळ द्यायला लागतो स्वतःला. त्यामुळे प्रॅक्टिस रन असतात, तर त्याच्यामध्ये आम्ही हे सगळे एक्सपेरिमेंट स्वतःवरती करतो. आणि मग मागच्या रनमध्ये ज्या चुका झाल्या त्या पुढच्या रनमध्ये इम्प्रोव्हाइज करतो आणि स्वतःवरच एक्सपेरिमेंट करत करत आम्ही आता इथपर्यंत पोहोचलोय. पण आता इतके प्रॅक्टिस सेशन झाल्यामुळे किती किलोमीटरला पाणी प्यायलं पाहिजे, किती किलोमीटरला जेल घेतली पाहिजे, किती किलोमीटरला इलेक्ट्रोलाइट घेतले पाहिजेत किंवा काही फूड घेतलं पाहिजे, हे सगळं आता एक रफ आयडिया आम्हाला आलेली आहे. आणि हे प्रत्येकाला जमेल, फक्त थोडं दिवस त्याला द्यायला पाहिजेत, थोडा पेशन्स ठेवला पाहिजे आणि त्याच्यावरती थोडं स्टडी पण करत राहायला पाहिजे की ह्या रेसला मला क्रॅम्प आला, तर क्रॅम्प येऊ नये म्हणून मी काय करायला पाहिजे पुढच्या रेसला, जेणेकरून मला हा प्रॉब्लेम पुढच्या रेसला येणार नाही. तर अशा प्रकारे थोडा अभ्यास केला तर हे
क्वाईट पॉसिबल आहे. ओके. आणखीन एक गोष्ट जाता जाता अशी की खूप साऱ्या हजबंडना असं वाटत असतं की माझी बायको फिट असायला हवी, तिने वर्कआउट करायला हवं, तिने स्वतःकडे लक्ष द्यायला हवं. पण त्या महिलेला थोडासा वेळ मिळत नाही. संसार असेल आणि जॉब असेल, या सगळ्यातून तुम्ही जसं सांगितलं वेळ काढणं गरजेचं आहे. पण यासाठी एका नवऱ्याचा सपोर्ट कसा असायला हवा किंवा एका फॅमिलीचा सपोर्ट कसा असायला हवा, याबद्दल काय सांगाल? खास कर असं म्हणायला हवं की हजबंड लोकांना टिप काय द्याल तुम्ही यासाठी? कपल गोल्स असं हा, आपण right. म्हणतो ना, हा. तर असा एकत्रच एक्सरसाइज केला तर खूप छान. एक तर तुमची केमिस्ट्री खूप छान मेंटेन होते. आणि बरेचदा असं होतं, म्हणजे मी जेव्हा जाते तेव्हा बघते की ते सगळे पुरुष रनिंग करत असतात आणि बायका बिचाऱ्या फिनिश लाईनला त्यांना हायड्रेशन देणे किंवा मध्ये जेव्हा हायड्रेशन पॉइंट असतात तर त्यांना पाणी देणे, त्यांना बनाना देणे असं करत असतात. तर मला असं वाटतं की ते दोघं जर एकत्र पळाले तर हायड्रेशन पॉइंटला ते एकमेकांनाच हायड्रेशन देऊ शकतात आणि दोघं तो आनंद एकत्र घेऊ शकतात. बरोबर. आणि तुम्ही फिट आहात तर तुमची बायको फिट असेल तर तुमची अख्खी फॅमिली फिट होईल. कारण तुमच्या मुलांपर्यंत पण तुम्ही तो मेसेज पोहोचवताय की फक्त बाबांनीच फिट नाही राहायचंय, की आईलाही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. इनफॅक्ट महत्वाचा पॉइंट तो आहे की स्त्रियांचा जो आपण डिस्कस केला, मेनोपॉज आणि त्यानंतरचं होणारे सगळे झीज किंवा त्यानंतरचे येणारे वीकनेसेस, तर त्यामुळे आत्ताच तुम्ही तुमच्या बायकोला तुमच्याबरोबर एक्सरसाइज मध्ये इन्व्हॉल्व्ह करून घ्या. असे काही मोटिवेशन द्या की त्याच्यामुळे ते येतील. काय लाल बांगडी द्या, गुलाबी साडी द्या, काळी टिकली द्या, जे काही द्या, रील्स बनवा, पण त्यांनाही तुमच्या एक्सरसाइज मध्ये इन्व्हॉल्व्ह करा. कारण मी आणि माझा नवरा आम्ही सगळे सेशन्स एकत्र रनचे करतो, जिमला एकत्र जातो आणि खूप छान केमिस्ट्री वाटते. समदुःखी असतो, त्याला जो त्रास होतो तो मला समजतो, मला जो त्रास होतो त्याला समजतो आणि त्याच्यामुळे घरचं वातावरणही छान राहतं. सगळे फिट कपल, हिट कपल, घरही शांत आणि कपल गोल्स तर छानच आहे तुमच्या भविष्याच्या दृष्टीने. कारण तुम्ही एकमेकांसाठीही तेवढा वेळ द्यायला पाहिजे. तो वेळ तुम्ही जिम मध्ये किंवा तुम्ही पळताना एकमेकांबरोबर घालवू शकता, तर तो आणि एक स्पेशल टाइम तुम्हाला मिळतो. बरोबर. त्यामुळे नक्कीच बायकोला घेऊन एक्सरसाइजला जा, तिलाही तुमच्या एक्सरसाइजचा पार्ट करा. आणि आमच्याकडे उलट आहे, म्हणजे मला नवऱ्याला घेऊन जायला लागतं चल एक्सरसाइजला, पण नक्कीच पुरुषांना ते करायला हवं. कारण जर बायकांचं थोडंसं दुर्लक्ष होत असेल स्वतःच्या तब्येतीकडे, तर नवऱ्यांनी त्यांची जबाबदारी घेऊन थोडं तरी त्यांना पुश करायला नक्कीच हरकत नाहीये. ओके. तर ऑल ओव्हर आता तुम्ही जे सांगितलं त्यावरून आपण असं म्हणूया की आता जे सगळ्यांमध्ये वेळ आहे की चला रील बनवूया, एकत्र रील बनवूया, याच्यापेक्षा थोडंसं एकत्र वर्कआउट पण करूया, हा व्ह्यू ठेवणं गरजेचं आहे. किंवा वर्कआउट करता करता रील बनवूया. ओके, असंही म्हणायला काही हरकत नाही. पण वर्कआउट करूया आणि हेल्दी राहूया. आणि यासाठीच द हेल्दी शो मध्ये आज तुम्ही आलेला आहात आणि इतकं छान आमच्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे. आणि ॲज अ वुमन नक्कीच मी इन्स्पायर झाली आहे आणि लवकरात लवकर मी सुद्धा सुरू करेन वर्कआउट. आणि जसं आपल्या डिस्कशन मधून आणखीन 4 महिलांनी वर्कआउट सुरू केलं किंवा आणखीन 4 हजबंडनी आपल्या बायकांना घेऊन वर्कआउट सुरू केलं, तर हे सक्सेसफुल झालं म्हणायला काही हरकत नाही. नक्कीच. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आज वेळ दिलात आणि ही छान इन्फॉर्मेशन आमच्याशी शेअर केली त्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू.